नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण लास्ट लेक्चर मध्ये काय बघितलं? शेवटच्या लेक्चर मध्ये आपण चालू केलं होतं बेटा वाक्य पृथक्करण. कशाला? वाक्य पृथक्करणाला. बरोबर आहे. वाक्य पृथक्करणाला चालू केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 2-3 पॉईंट बघितले महत्वाचे, आणि 2-3 पॉईंट बघितल्यानंतर त्या दोन्ही पॉईंटचे मी तुम्हाला छोट्या छोट्या शॉर्टकट सांगितल्या, महत्वाच्या पॉईंट सांगितलं आणि ओळखायचं कसं ते सुद्धा सांगितलं. बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये आपण बघत असताना मी तुम्हाला पहिला पॉईंट सांगितला होता. काय सांगितलं होतं की वाक्य पृथक्करण, पृथक या शब्दाचा अर्थ वेगवेगळा किंवा निरनिराळा गट असा होतो. त्याच्यानंतर आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो की वाक्य पृथक्करण हा घटक मराठीत कुठून आला, पण एक महत्वाचा पॉइंट आणि महत्वाचा शब्द, महत्वाची कंटेंट आपण बघितली. ती म्हणजे काय? एखाद्या वाक्यातील, बरोबर आहे, एखाद्या वाक्यातील एखाद्या शब्दाचा व्याकरणदृष्ट्या परिपूर्ण अभ्यास करणे त्याला पदपरिस्फोट असे म्हणतात. बरोबर आहे. मग पदपरिस्फोट असे म्हणतात हा प्रश्न परीक्षेला आला होता. मग कालच्या सेशन मध्ये आपण जर बघितलं बेटा, पहिला पॉइंट बघितलं उद्देश. काय बघितलं? उद्देश. आणि विद्यार्थी मित्रांनो, उद्देश म्हणजे दुसरं तिसरं काही नसून, उद्देश म्हणजे मी एकदम व्यवस्थित समजून सांगितलं होतं. उद्देश म्हणजे एक मिनिट, दुसरं तिसरं काही नसून उद्देश म्हणजेच करता होता, आपण शिकलो. सेकंड पॉइंट आपण बघितलं होतं बेटा उद्देश विस्तार. बरोबर आहे, म्हणजेच कर्त्याबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द. आणि थर्ड पॉइंट आपण बघितलं बेटा उद्देश विभाग. काय बघितलं? उद्देश विभाग. हे तिन्ही पॉइंट आपले काल संपले. बरोबर आहे. नंतर आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो तुमचा विधेय. विधेय म्हणजे दुसरं तिसरं काही नसून त्याला आपण क्रियापद नाव दिलं होतं, क्रियापद. त्याच्यानंतर आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो सेकंड पॉइंट तुमचा तो म्हणजे कोणता? की विधेय विस्तार. विधेय विस्तार. विधेय विस्ताराला आपण सरळ सरळ म्हणलं क्रिया विशेषण अव्यय. त्याच्यानंतर आपण बघितलं बेटा विधेय विभाग. विधेय विभाग. मग विद्यार्थी मित्रांनो याला विधेयांग सुद्धा म्हणलं होतं. काय? विधेयांग. मग हे बेसिक संकल्पना कशा होत्या त्या परिपूर्ण आपण कंप्लीट केलं. बरोबर आहे. आणि एकदम पूर्णपणे हे आपल्या संपल्या होत्या. एकदम व्यवस्थित तुम्हाला हे तिन्ही कन्सेप्ट एकदम व्यवस्थित, तिन्ही कन्सेप्ट आपण अगदी बेसिक पासून चांगल्या प्रकारे शिकलो. आता तुमचा जो नेक्स्ट पॉइंट आहे बेटा तो असा असतो कर्म काय, त्याच्यानंतर तुमचा कर्म विस्तार काय, कर्म विस्तार काय, आणि विद्यार्थी मित्रांनो कर्म विभाग काय. चला, काय? कर्म विभाग काय, ह्या तिन्ही संकल्पना येतात. पण तुम्ही लक्षात ठेवा की विद्यार्थी मित्रांनो इथं बघा उद्देश, उद्देश विस्तार, उद्देश विभाग. थोडं लक्षात येतं हे शिकल्यावर. विधेय, विधेय विस्तार, विधेय विभाग म्हणजे मोठी गोष्ट नाही, तिथल्या तिथं त्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याचप्रमाणे आता आपण बघतो कर्म, कर्म विस्तार आणि कर्म विभाग ह्या तिन्ही गोष्टी. मग कर्म विस्तार, कर्म विभाग नेमकं म्हणतात कशाला? आपण जेव्हा क्रियापद टॉपिक शिकत होतो बेटा, क्रियापद या टॉपिक मध्ये राईट आपण सगळ्या गोष्टी बघितलं की कर्म कशाला म्हणतात, राईट, कर्म म्हणजे कर्म कशाला म्हणतात एवढं तर आपण बघितलं. बरोबर आहे. कुठं? क्रियापद टॉपिक मध्ये. म्हणून आपण पुढे जाऊया आणि इथं कळतं बेटा आपल्याला. काय कळतं? बारकाईने लक्ष द्या. कर्म पहिला पॉइंट. बरोबर आहे. कर्म म्हणजे काय बघा, कर्त्यापासून निघालेली क्रिया जो कोणी भोगतो किंवा सोसतो त्याला कर्म असे म्हणतात. कर्ता म्हणजे क्रिया करणारा, कर्म म्हणजे क्रिया भोगणारा. आता जेव्हा आपण क्रियापद टॉपिक बघितले बेटा तेव्हा मी तुम्हाला एक क्रियापदाचे दोन प्रकार शिकवले होते. एक होता सकर्म क्रियापद आणि दुसरा होता अकर्म क्रियापद. मग सकर्म क्रियापद म्हणजे काय? ज्या वाक्यातील क्रियापदाला वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज असते त्याला सकर्म क्रियापद असे म्हणतात. म्हणजे ज्या वाक्यात कर्म असते त्याला सकर्मक असे म्हणतात आणि ज्या वाक्यात कर्म नसते त्याला अकर्मक असे म्हणतात. हा आपण तिथं शिकलो होतो. मग आता यांचं म्हणणं काय? कर्त्यापासून निघालेली क्रिया जो कोणी भोगतो, बरोबर आहे, त्यास कर्म असे म्हणतात. आता विद्यार्थी मित्रांनो मग आपण जेव्हा वाक्य घेतला इथं बघा वाक्य कर्म ओळखण्याची एक टेक्निक आहे, कर्म ओळखण्याची क्लृप्ती आहे आणि कशा पद्धतीने कर्म ओळखायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे कशा पद्धतीने. मग आपण काय म्हणलं? रामूने झाडाचा पेरू तोडला. राईट, रामूने झाडाचा पेरू तोडला. तोडला हा तुमचा क्रियापद आहे, तोड हा मूळ धातू आहे, तोडणारा कोण? रामू हा तुमचा उद्देश आहे. काय आहे बेटा? उद्देश. आणि एवढंच विचारायचं काय खातो, काय पितो, काय करतो, काय नेतो, काय आणतो, काय तोडतो. तोडणारा कोण? रामू. काय तोडला? पेरू. हा झाला बेटा तुमचा या वाक्यातला कर्म. मग आपण आपला जे पॉइंट शिकणं चालू आहे तो आहे कर्म, आणि कर्म आपण ओळखला. आणि एकदा शिस्त आहे का, कर्म ओळखण्यासाठी पहिले थोडस कर्ता ओळखा. मग कर्ता ओळखावा कसा? पहिले क्रियापद ओळखा,
क्रियापदाचं मूळ धातू काढा, त्या मूळ धातूला नारा किंवा नारे हा प्रत्यय लावून कोण असा प्रश्न विचारा, मिळणारा उत्तर तुम्हाला करता असतो. जसं की रामूने झाडाचा पेरू तोडला, क्रियापद काय तोडला, मूळ धातू काय तोड, तोडणारा कोण रामू, काय तोडला पेरू, हा झाला तुमचा कर्म. दुसऱ्या वाक्यात या गवळ्याने म्हशीची धार काढली, मग क्रियापद काय बेटा काढली, मूळ धातू काय आहे काढ, काढणारा कोण गवळी, हा झाला तुमचा उद्देश म्हणजेच करता होय बरं का. पण आपण तो टॉपिक शिकतो म्हणून मी त्याला उद्देश म्हणतो. मी करता म्हणलो काय आणि उद्देश म्हणलो काय काहीही फरक पडत नाही. राईट. पुढे काय म्हणतं मग बघा, गवळ्याने म्हशीची धार काढली, काढणारा कोण गवळी, काय काढली धार, हा झाला माझा या वाक्यातला कर्म. म्हणून विद्यार्थी मित्रांनो हा कर्म आहे. बरोबर आहे. आता म्हशीची काय आहे, झाडाचा काय आहे हे आपण पुढे शिकणार आहोत आणि शिकलो नाही. म्हणून कर्म ओळखण्यासाठी सिंपल टेक्निक, काय खातो, काय करतो, काय पितो, काय नेतो, काय आणतो. आता जसं तुम्ही इथं कर्म शिकले बेटा, मी 2च वाक्य दिलो, जास्त वाक्य दिलो नाही, कारण की लई वाक्य घेऊन फायदा नाही. पुढे आपण वाक्य घेणारच आहोत. आता मी जर वाक्य दिलं राम आंबा खातो, या वाक्यातील मग कर्म काय राम, पोपट पेरू खातो, या वाक्यातील कर्म काय पोपट, हैबत बैलास बांधतो, या वाक्यातील कर्म काय बांध बैल. बरोबर आहे. मग असे वाक्य आपण ऑलरेडी क्रियापद टॉपिकमध्ये घेतलेले आहे. तुम्ही क्रियापद टॉपिक वाचा, तुम्हाला हे चांगल्या प्रकारे कळून जातं. बरोबर आहे. आता पुढे जाऊया आपण, बघून घ्या इथे आहे बेटा कर्म विस्तार. ओके. आता जो कर्म विस्तार आहे बेटा, तो कर्म विस्तार पहिले मी तुम्हाला इथं एकदम कोऱ्या स्लाइडवर समजून सांगतो आणि मग आपण त्या पीपीटीच्या माध्यमातून शिकू. बरोबर आहे. मग कर्म विस्तार काय म्हणते बारकाने लक्ष द्या. कर्म विस्तार एकदम सिंपल गोष्ट आहे बेटा, याला काही दुसरं नाव वगैरे नाही, कर्म विस्तार हा एवढाच पॉइंट आहे. बरोबर आहे. आता कर्म विस्तार म्हणतात कशाला बघून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, जसं तुम्ही उद्देश विस्तार शिकलात, विद्यार्थी मित्रांनो जसं तुम्ही विधेय विस्तार शिकलात, तसंच विद्यार्थी मित्रांनो तुमचं काय आता कर्म विस्तार आहे. बरोबर आहे. तसंच तुमचं काय आहे कर्म विस्तार. आता कर्म विस्तार म्हणजे नेमकं काय बाप्पा. बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो, जगातल्या कोणत्याही वाक्यातला जर कर्म विस्तार ओळखायचा असेल तर पहिले कर्म ओळखून घ्या. काय ओळखा कर्म. आता या कर्माच्या पूर्वी इथं बेटा, बरोबर आहे, या कर्माच्या पूर्वी आलेले आणि कर्माबद्दल अधिक माहिती सांगणारे शब्द म्हणजे कर्म विस्तार होय. बघा कर्म विस्तार होय. मी काय म्हणलं, कर्माच्या पूर्वी येणारे, कर्माच्या पूर्वी येणारे व कर्माबद्दल अधिक माहिती सांगणारे शब्द म्हणजे कर्म विस्तार होय. जसं की आता हा वाक्य घेतो मी बघा, रामूने झाडाचा पेरू तोडला, तोच वाक्य घेतला. मग वाक्य वाढून देईल मी तुम्हाला. रामूने झाडाचा पेरू तोडला, रामूने झाडाचा पेरू तोडला. बरोबर आहे. आता त्यांनी तुम्हाला म्हणलं बेटा या वाक्यातील कर्म विस्तार काय. बरोबर आहे. तर पहिले तुम्ही चेक करा की या वाक्यात कर्म काय आहे. जोपर्यंत तुम्ही पूर्णपणे कर्म ओळखत नाही तोपर्यंत कर्म विस्तार डोक्यात सुद्धा आणायचं नाही. बरोबर आहे. मग आपण काय म्हणलं, रामूने झाडाचा पेरू तोडला, क्रियापद आहे तोडला, मूळ धातू आहे तोड, तोडणारा कोण रामू, हा झाला उद्देश. काय झाला उद्देश. बरोबर आहे. काय तोडला पेरू, हा झाला बेटा तुमचा कर्म, विषय संपला. आणि तोडला तुमचा विधेय आहे. काय आहे विधेय. इथपर्यंत आपण खेळलो आता. बरोबर आहे. आता विद्यार्थी मित्रांनो तुमचं तरी काय म्हणलं बघा, इथे शब्द कोणता आहे झाडाचा. आता नीट आहे का. आता मला काय म्हणायचं आहे, माझ्याकडे एकदम बारकाईने लक्ष द्या. मला काय म्हणायचं आहे, आता हा झाडाचा जो आहे बेटा तो उद्देश विस्तार होऊ शकत नाही, कारण उद्देश विस्तार तोच होतं, उद्देशापूर्वी येणारे शब्द याच्यापूर्वी काही नाही. पण इथं क्रियापद आहे बेटा तोडला, पण क्रियापदापूर्वी इकडे येणारे आणि क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारे शब्द हे तुमची क्रियाविशेषण अवय असतात, त्याला आपण विधेय विस्तार असे म्हणतो. मग अशा वेळेस काय करायचं बंधूंनो, की या पेरू या पुढे काय दिसतो तुम्हाला झाडाचा, हा तुमचा काय आहे पेरू कसा रे झाडाचा, हा तुमचा आहे कर्म विस्तार. काय आहे कर्म विस्तार. पण एक पॉइंट नीट आठवण ठेवायचं, कर्म विस्तार काढण्यापूर्वी बघा, कर्म विस्तार काढण्यापूर्वी भावांनो त्या क्रियापदाला 3 शब्द प्रश्न विचारा. पहिलं विचारा केव्हा. बरोबर आहे. ओके. दुसरं विचारा बेटा कोठे. बरोबर आहे. तिसरं विचारा भावांनो कसे. राईट. असे 3 प्रश्न विचारल्यानंतर त्या प्रश्नाने राईट त्या प्रश्नाने जे उत्तर मिळतं बेटा तो उत्तर कधीच तुमचं कर्म विस्तार नसतो. मी विचारून घेतो केव्हा तोडला नाही, कोठे तोडला नाही,
कसे तोडला नाही. म्हणजे झाडाचा जो शब्द आहे या तिघाने प्रश्नाचं उत्तर भेटला नाही म्हणजे तो तुमचा विधेय विस्तार म्हणजेच क्रियाविशेषण अवयव नाही. कारण का ते येणार नाही इकडं. आता तुम्ही मला सांगा बाळांनो की हा पॉइंट इकडे यायला म्हणजे विधेय विस्तार होऊ शकतो. मग आपलं मनाचं एकदम शहानिशा करण्यासाठी परफेक्ट उत्तर काढण्यासाठी या तिघाने प्रश्न विचारून घ्यायचं म्हणजे 1001% तो तुमचा काही नाही क्रियाविशेषण अवयव नाही. याला म्हणतात बेटा कर्मविस्तार. बस बाकी काही नाही. मग आपण काय करतो इथे येतो आणि बघा कर्मविस्तार काय म्हणते बघा. कर्माबद्दल अधिक माहिती सांगणारे शब्द कर्माच्या पूर्वी ही तुमची व्याख्या आहे. कर्माच्या पूर्वी येत असेल तर त्यास कर्मविस्तार असे म्हणतात. काय म्हणतात कर्मविस्तार असे म्हणतात. आता इथे एक मी एकदम व्यवस्थित लिहून देतो इथे एक पॉइंट. पण ते शब्द क्रियापदाबद्दल माहिती सांगू नये. क्रियापदाबद्दल माहिती सांगू नये. क्रियापदाबद्दल माहिती सांगू नये एवढं लक्षात ठेवा कारण की धोका बसणारा पॉइंट आहे. मग आपण पुढे जातो. आता तुम्हाला इथे त्यांनी वाक्य दिलं, काही गडबड करायची नाही, टेन्शन घ्यायचं नाही, रिलॅक्सपणे आपल्याला कर्मविस्तार ओळखायचा आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो तो जो तुम्हाला दिसतंय ना 3 नंबरचं वाक्य हा टॅक्स असिस्टंटला आलेला वाक्य आहे. आणि तो जो 4 नंबरचं वाक्य दिसतंय ना तो तुमच्या PSI STI कंबाईनला म्हणजे ग्रुप बी ला आलेला वाक्य आहे आणि तो ग्रुप सी ला बरोबर आहे. हा तुमचा मंत्रालयाकडे टॅक्स असिस्टंट आणि एक्साइज जी तुमची परीक्षा असते ना ग्रुप सी त्याला आलेला प्रश्न आहे. ओके आता बघा रामूने झाडाचा पेरू तोडला. मी प्रत्येकाचं उत्तर इथं लिहीन. आपण बघत का होता कर्मविस्तार बरोबर आहे. रामूने झाडाचा पेरू तोडला. तोडणारा कोण रामू. काय तोडला पेरू. पेरू हा तुमचा कर्म आहे. मी जिथल्या तिथंच लिहून टाकतो म्हणजे पूर्ण मला नाव देता येईल. कर्म बरोबर आहे. आणि रामू हा तुमचा आहे कर्ता बरोबर आहे म्हणजेच उद्देश. आणि झाडाचा हा बेटा तुमचा काय कर्म विस्तार. हे मुद्दा लक्षात ठेवा. कर्म विस्तार विषय संपला. याच्या पलीकडे काही नाही. ओके तुम्ही डिटेल नंतर लिहू शकता. गवळ्याने म्हशीची धार काढली. काढणारा कोण गवळी. हा झाला उद्देश म्हणा किंवा कर्ता म्हणा. काय काढली धार हा झाला तुमचा कर्म. आणि विद्यार्थी मित्रांनो म्हशीची हा झाला तुमचा कर्म विस्तार म्हणून थोडस लक्ष ठेवा. मुद्दा क्लिअर राईट. त्याच्यानंतर बाळांनो हा पॉइंट थोडासा महत्वाचा आहे. तुम्ही उत्तर काढा म्हणा जमते का बघा. नाही जमलं तर मी उत्तर काढून देतो. माधुरी पुरंदरे यांनी शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे पुस्तक लिहिले. माधुरी पुरंदरे यांनी शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे पुस्तक लिहिले बरोबर आहे. माधुरी पुरंदरे यांनी शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे पुस्तक लिहिले. ओके सांगा मला शिस्त बघा. माधुरी पुरंदरे यांनी शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे पुस्तक लिहिले. आता लिहिणारी कोण माधुरी पुरंदरे. हा झाला बेटा तुमचा उद्देश म्हणजे मी छोट्या अक्षरात लिहून टाकतो करता. काय लिहिले भावा काय लिहिले पुस्तक. हा झाला तुमचा कर्म आणि आपण शिकतो कर्मविस्तार. काय शिकतो कर्मविस्तार. मग तो पुस्तक कसा आहे रे भावा. तो पुस्तक कसा आहे शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे. काय बघा उत्तर काय येतं बघा. पुस्तक इथं संपलं. आता पुस्तकाच्या पुढे एवढेला मग ते पुस्तकाबद्दल माहिती सांगतो. पुस्तक कसं आहे रे शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे. म्हणून बाळांनो शालेय विद्यार्थ्यांना बरोबर आहे. शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे. विषय संपला तुमचा. शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे कारण त्या पुस्तकाबद्दल अधिक माहिती देतं. म्हणून बेटा जे मी इथं लिहिलो ना हे कर्मविस्तार आहे कारण ते आपण शिकतोय. जे मी इथं लिहितो ते कर्मविस्तार असणार कारण ते आपण शिकतोय बरोबर आहे. मग बाळांनो हे पुस्तकाबद्दल अधिक माहिती. पुस्तक कसे आहे शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे म्हणून त्याला म्हणतात बेटा कर्मविस्तार बरोबर आहे. बघा चौथं वाक्य आहे. गणेश गोष्टीचे पुस्तक खूप तन्मयतेने वाचतो. वाचणारा कोण गणेश. लिहून टाकलो उद्देश. काही विषयच नाही बरोबर आहे. उद्देश काय वाचतो पुस्तक कर्म बेटा बरोबर आहे.
आता मला सांगा बेटा कर्मविस्तार काय रे? गोष्टीचे. पुस्तक कसं आहे बेटा? गोष्टीचे. बरोबर आहे की नाही? गोष्टीचे. विषय संपला. म्हणून हे तुमचं उत्तर आहे गोष्टीचे. दॅट्स इट, फायनल. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, लई गडबड करून फायदा नाही. शिस्त उत्तर निघतं. कर्माबद्दल अधिक माहिती सांगणारे आणि कर्माच्या पूर्वी येणारे शब्द म्हणजेच कर्म विस्तार होय. दुसरे शब्द राहू शकत नाही आणि कर्माच्या पूर्वीच यावं लागतं. मागं पुढं कुठं जमत नाही. बरोबर आहे? हा झाला कर्म विस्तार. आता विद्यार्थी मित्रांनो, कर्म विभाग. पण कर्म विभाग तुम्हाला खूप चांगलं कळतं, तरी पण मी तुम्हाला इथं समजून सांगतो आणि जुनाच वाक्य देतो. बरोबर आहे? आता विद्यार्थी मित्रांनो, हा जो कर्म विभाग आहे तो कसा बघून घ्या. कर्म विभाग. कर्म विभाग एक व्हिडिओ किती वेळेस बघा बेटा, म्हणजे तुम्हाला लक्षात येतं. बरोबर आहे? आता कर्म विभाग काय म्हणते? सिंपल आणि साधी कन्सेप्ट. बरोबर आहे? बरं का, लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. कर्म विभाग एकदम सिंपल कन्सेप्ट आहे. बरं का, लक्ष द्या. बघा, विभाग म्हणजे सगळं आलं. बरोबर आहे? हे बघा, कर्म जास्त न बोलता डायरेक्ट सरळ सांगतो. कर्म विस्तार. काय? कर्म विस्तार. व व कर्म. व कर्म यांना मिळून. यांना मिळून. यांना मिळून तयार होणाऱ्या. तयार होणाऱ्या. तयार होणाऱ्या भागाला. तयार होणाऱ्या भागाला कर्म विभाग असे म्हणतात. कर्म विभाग असे म्हणतात. कर्म विभाग असे म्हणतात. म्हणतात. कर्म विभाग असे म्हणतात. दॅट्स इट, फायनल. काय म्हणलं? कर्म विस्तार आणि कर्म यांना मिळून तयार होणाऱ्या भागाला कर्म विस्तार असे म्हणतात. जसं साधं वाक्य देतो कळण्यासाठी, मग आपण मोठे वाक्य घेऊ ना. साधं वाक्य कळावं म्हणून. साधं वाक्य काय आहे बघा. रामूने, तोच वाक्य घ्या तुम्ही. झाडाचा. रामूने झाडाचा. रामूने झाडाचा राईट पेरू तोडला. पेरू तोडला. पेरू तोडला. आता तुम्ही म्हणसाल मास्तर हेच वाक्य परीक्षेला येतात का? बिलकुल येत नाही भावांनो. हेच वाक्य परीक्षेला येतात का? बिलकुल येत नाही. परीक्षेला येणारे वाक्य पुढे आहेत. बरोबर आहे? आताच नाही. परीक्षेला येणारे वाक्य बघायचं असेल तर हे तुमचे परीक्षेला येणारे वाक्य आहे. कुठं? इथून सराव प्रश्न. हे वय परीक्षेचे वाक्य. हे वय परीक्षेचे वाक्य. हे वय परीक्षेचे वाक्य. केवळ हे वय परीक्षेचे वाक्य. एका वाक्यात एवढं लई काढायचं आपल्याला. हे परीक्षेचे वाक्य. आता मी तुमची फक्त कन्सेप्ट क्लिअर करायला. बरोबर आहे? इथे मी तुम्हाला शिकवून तुमची कन्सेप्ट क्लिअर करून द्यायला. कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर मग परीक्षेचे वाक्य. ओके. रामूने झाडाचा पेरू तोडला. आता या वाक्यामध्ये तुम्हाला काय करायचं? उद्देश कर्म विभाग. मग पहिले काढावं लागतं बेटा कर्म विस्तार. काय? कर्म विस्तार. बरोबर आहे? प्लस भावांनो इथे येते कर्म. काय येते? कर्म. बरोबर येते बेटा कर्म विभाग. कर्म विभाग. विषय संपला. कर्म विभाग. ओके. आता बाळांनो, तुम्ही जर आता विचार केला तर मीच तुम्हाला विचारतो, सांगा बरं बेटा या वाक्यातील कर्म विस्तार काय? झाडाचा. लिहून टाकलो इथं. काय? झाडाचा. प्लसला प्लस दिलं. कर्म काय? पेरू. मग दोघांची बेरीज केला. काय? झाडाचा पेरू. झाडाचा पेरू. मी झाडाचा पेरू. पहिले तर मी तुम्हाला समजून सांगालो कोऱ्या स्लाइडवर. त्यानंतर बेटा तुम्हाला मी तुमच्या पीपीटी मध्ये लिहून द्यायलो. जेव्हा तुम्ही हा लेक्चर बघत असताना शिस्त वही आणि पेन घेऊन मी जे इथं लिहून दिलो ते एकदम व्यवस्थित लिहून घेणे. उभ्या विषयात कधीच तुम्ही विसरत नाही आणि उभ्या विषयात कधी चुकत नाही. राईट? या गोष्टीवर फोकस करा. उभ्या विषयात ना तुम्ही कधी विसरता आणि उभ्या विषयात ना तुम्ही कधी चुकूच शकत नाही. पॉसिबलच नाही. फक्त व्यवस्थित त्याला लिहून घ्यायचं. ओके. आता पुढे गेल्यानंतर तुमच्या इथं लक्षात येतं कर्म विभाग. बरोबर आहे? मग आपण काय म्हणणार बघा. कर्म. काय? कर्म विस्तार. कर्म विस्तार. कर्म विस्तार आणि कर्म. आणि कर्म. बरोबर आहे? यांना मिळून तयार होणाऱ्या भागाला कर्म विभाग असे म्हणतात. बरोबर आहे? इथे त्याने तेच म्हणलं बेटा कर्म विस्तार. कर्म विस्तार. बरोबर आहे? अधिक कर्म. अधिक कर्म. बरोबर काय म्हणा बेटा? तर बरोबर आहे कर्म विभाग. विषय संपला. बरोबर काय? कर्म विभाग. मग आपण पुढे जातो. पोलिसांनी बघा वाक्य बदलला मी, तो वाक्य घेतलं नाही. सापळा रचून कुख्यात गुंडाला पकडले. सांगा बरं तुम्हाला काय वाटतं याचं उत्तर? तुमचं मन काय म्हणते? तुम्ही उत्तर काढून बघा. तुम्ही काढल्यानंतर मग मी काढून सांगेल. काय म्हणते तुमचं मन? सांगा बरोबर. सांगा बरं. पोलिसांनी सापळा रचून कुख्यात गुंडाला पकडले. पोलिसांनी सापळा रचून
कुख्यात गुंडाला पकडले. मग विद्यार्थी मित्रांनो, आता मी काय करतो, पहिले काढतो बेटा इथं तुमचा कर्म, समजा कर्म, बरोबर आहे. त्याच्यानंतर सांगतो कर्म विस्तार, काय सांगतो कर्म विस्तार, आणि नंतर सांगतो बेटा तुमचं काय कर्म विभाग, कर्म विभाग, कर्म विभाग. म्हणजे तिन्ही गोष्टी एकदा काढून तुम्हाला इथं मी क्लिअर दाखवलं तर तुमचं मार्क कटणार नाही. ओके, चलो बारकाईने लक्ष द्या. आता तुम्हीच सांगा या वाक्यातील कर्म काय. पोलिसांनी सापळा रचून कुख्यात गुंडाला पकडले. पकडणारे पोलीस, बरोबर आहे. कोणाला पकडले रे, काय पकडले, गुंड. मग गुंडाला हा तुमचा झाला कर्म, गुंडाला हा झाला बेटा कर्म, गुंडाला, बरोबर आहे. तर कर्म विस्तार काय बेटा. आता गुंडाला याच्या पुढे काय आहे रे, की पोलिसांनी सापळा रचून. कसे पकडले, सापळा रचून, उत्तर भेटतो. मग गुंडाला, गुंड कसे आहे रे, कुख्यात आहे. गुंडाबद्दल अधिक माहिती कोणता सांगतो शब्द, कुख्यात. कारण कर्माबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजे कर्म विस्तार होय. मग इथे येते बेटा काय विस्तार, राईट, कुख्यात. काय येते, कुख्यात, कुख्यात हा झाला तुमचा कर्म विस्तार. आता कर्म विभाग काय, काय कर्म विभाग काय. मग तुम्ही करा बेरीज, कर्म विस्तार व कर्म याला काय म्हणायचं, कर्म विभाग. मग कर्म विस्तार काय तुमचा, कुख्यात. बघा कुख्यात हा कर्म विस्तार आहे, अधिक कर्म काय आहे, गुंडाला, काय आहे, गुंडाला, गुंडाला. मग विद्यार्थी मित्रांनो बरोबर काय होते, कुख्यात गुंडाला. मग इथे मी लिहितो कुख्यात, बघून घ्या काय, कुख्यात, कुख्यात गुंडाला, कुख्यात गुंडाला हा झाला तुमचा उत्तर. म्हणजे आपण या दोघांची इथं बेरीज केली, बरोबर आहे. म्हणून कुख्यात गुंडाला हे मी इथं लिहिलो, हे कुख्यात अधिक गुंडाला, बरोबर काय, कुख्यात गुंडाला हा झाला कर्म विस्तार. विशेष संपला. थोडंफार लक्षात आला असेल भावांनो, सांगा मला येस की नो, थोडंफार लक्षात आला असेल. आता सेकंड पॉईंट कडे जाऊ आपण. पॉईंट काय म्हणतो, बारकाईने लक्ष द्या. सेकंड पॉईंट कडे जाऊ. पॉईंट काय म्हणतो, बारकाईने लक्ष द्या. इथं बघा, रामूने झाडाचा पेरू तोडला. परत तुम्हाला पुन्हा तेच सांगतो, मी लिहून देतो इथं. आता तुमचा पहिला पॉईंट आहे बेटा कर्म, बरोबर आहे. दुसरा पॉईंट आहे तुमचा कर्म विस्तार, कर्म विस्तार, कर्म विस्तार, बरोबर आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो तिसरा पॉईंट आहे तुमचं काय, कर्म विभाग, कर्म विभाग. एकदम शिस्त आणि व्यवस्थित तुम्हाला सांगायला, बारकाईने लक्ष द्या. ओके, आता रामूने झाडाचा पेरू तोडला. मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, रामूने झाडाचा पेरू तोडला या वाक्यातील क्रियापद काय आहे, म्हणजे विधेय काय, तोडला. तोडणारा कोण, रामू. आपल्या कामाचं नाही, काय तोडला, पेरू. हा झाला तुमचा कर्म म्हणजे पेरू, बरोबर आहे की नाही. आता पेरू बद्दल अधिक माहिती सांगणार शब्द कोणता, झाडाचा. कारण रामूने तर तुमचा उद्देश आहे. म्हणून कर्म विस्तार काय बेटा, झाडाचा, काय आहे, झाडाचा. आणि विद्यार्थी मित्रांनो कर्म विभाग काय, झाडाचा पेरू. या दोघांची बेरीज अशीच तुमची. मग आता इथं काही बेरीज करायची गरज नाही, पण तुम्हाला दिसतं बेटा झाडाचा, राईट, पेरू. फक्त विभाग घेत असताना पहिले कर्म विस्तार घ्यायचं आणि नंतर कर्म घ्यायचं. विभाग घेत असताना कधीही पहिले विस्तार घ्यायचं, मग त्याचं कर्म करता जे आहे ते घ्यायचं. तो मग उद्देश विस्तार, विधेय विस्तार आणि कर्म विस्तार होतो. म्हणून हा झाला बेटा तुमचा कर्म विस्तार. कमेंटमध्ये मला सांगा, तुम्हाला कळालंच असेल. पुढच्या पॉईंटकडे जाऊ आपण, विधानपूरक. आता हा जो विधानपूरक आहे बेटा, बघा कर्म, कर्म विस्तार तुमचं संपलं. पण इथे एक पॉइंट होता कर्म विभाग, तो नाही. पण मी तुम्हाला इथं नवीन स्लाइड घेऊन कर्म विभाग समजून सांगून टाकतो. तुमचं तिन्ही पॉइंट ओके ओके. हे कर्म विस्तार झाला. आपण सॉरी माफ करा, आपण काय बघितलं, कर्म विभाग, बरोबर. कर्म विभाग झाला तुमचा, राईट. हे कर्म विभाग. त्याच्यानंतर पहिला होता कर्म विभाग, इथं आपण शिकलो हे कर्म विस्तार. ओके, व्हेरी गुड. चलो, तर विद्यार्थी मित्रांनो इथं तुमचा जो पॉइंट होता तो होता कर्म विभाग. आता आहे बेटा तुमचं काय, इथं विधानपूरक. काय आहे, विधानपूरक. लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, विधानपूरक हा तुमचा नेक्स्ट पॉइंट. आता विधानपूरक हे मला नाही वाटत की मी तुम्हाला इथे वेगळं शिकवावं, कारण की तुम्ही आठवण करा बेटा, जेव्हा मी तुम्हाला क्रियापद टॉपिक शिकवत होतो, बरोबर, क्रियापद टॉपिक शिकवत असताना मी तुम्हाला एक पॉइंट शिकवलं होतं. तो पॉइंट असा होता बेटा, अपूर्ण विधान क्रियापदे, बरोबर आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगत होतो काही वाक्यामध्ये कर्ता व क्रियापद असूनच वाक्याचा अर्थ पूर्ण होतो, तर काही वाक्यामध्ये
कर्ता व क्रियापद असून सुद्धा वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. जर त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करायचं असेल तर त्या वाक्यामध्ये नाम सर्वनाम म्हणजे विशेषण नाम किंवा विशेषणाच्या रूपात एखादा शब्द येतो आणि तो शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करतो, त्याला विधानपूरक असे म्हणतात. मग मी तुम्हाला एक शॉर्टकट सांगितली होती की विधानपूरक म्हणजे काय. सर्व बघा सर्व सर्व विधी विशेषण सर्व विधी विशेषण सर्व विधी विशेषण बरोबर आहे. हे हे विधान विधान पूरकाचे सर्व विधी विशेषण हे विधान पूरकाचे कार्य करतात. विधान पूरकाचे कार्य करतात. संपलं बेटा. विधान पूरकाचे कार्य करतात म्हणून असा पॉइंट तुम्हाला येतो. बरोबर आहे. मग तुम्ही मला सांगा, समजा मी इथं दिलं विधानपूरक म्हणजे विधी विशेषण. विधी विशेषण म्हणजे विधानपूरक आपण शिकलो आणि लिहून सुद्धा दिलो. जसं मी इथं तुम्हाला म्हणलं बेटा गणेशचे बरोबर आहे. गणेशचे अक्षर गणेशचे अक्षर सुंदर आहे. गणेशचे अक्षर सुंदर आहे. झालं बेटा. गणेशचे अक्षर सुंदर आहे. आता मला सांगा अक्षराबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द काय. सुंदर. मग सुंदर हा तुमचा काय आहे. विधानपूरक विषय संपला. विधी विशेषण आहे तो. म्हणून याच्यामधला जो सगळ्यात डेंजर वाक्य होता त्या दिवशी तुम्ही चुकले होते आणि आपण बघलो होतो, तर इथं लक्ष द्या बेटा. सर्व विधी विशेषण त्यांनी तेच म्हणलं काय. सर्व विधी विशेषण बघा सर्व विधी विशेषण विशेषण सर्व विधी विशेषण हे विधान पूरकाचे कार्य करतात. मग गणेशचे अक्षर सुंदर आहे सांगून टाका बेटा तुम्ही. उत्तर काय. सुंदर हा तुमचा विधान पूरक आहे. सगळ्यात डेंजर आणि आयएमपी वाक्य हा आहे. सगळ्यात डेंजर आणि आयएमपी. कारण का आता थोडं इथं तुम्हाला धोका बसतो. तो धोका कसा बसतो. तो धोका असा बसतो भावांनो, एकदम सिंपल पद्धतीने. तो धोका असा बसतो शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो या वाक्यातील विधानपूरक काय. मग याच्यातला जो विधानपूरक आहे बेटा तो आहे मोहक. काय आहे. मोहक हा विधानपूरक आहे. पण तुम्ही लक्षात ठेवा मी तुम्हाला पहिलेच म्हणलं होतं हे 3 प्रश्न विचारायच्या क्रियापदाला. केव्हा, त्याच्यानंतर कोठे, त्याच्यानंतर कसे. आता कोठे आणि केव्हाचा प्रश्न आहे बेटा कसेचे. कसे दिसतो रे. मोहक दिसतो. कसे दिसतो. मोहक दिसतो. मग कसेने उत्तर मिळालं. पण हा गुलमोहर बद्दल अधिक माहिती सांगतो म्हणजे नामाबद्दल अधिक माहिती सांगायला. मग तुम्ही याला क्रियाविशेषणावर मांडण्याचा प्रश्नच नाही. जर तो क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगत असेल तरच तुम्ही त्याला विधेय विस्तार म्हणा, मग तो क्रियाविशेषण होईल. पण तो क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतच नाही तर तुम्ही त्याला विधेय विस्तार कसं म्हणणार बाबा. नाही म्हणायचं. म्हणून कसेने उत्तर भेटल्यानंतर सावध राहायचं. जसं की हे बघा मी तुम्हाला इथे 2 वाक्य दिलं. स्वाती बरोबर आहे. सुंदर. स्वाती सुंदर दिसते. स्वाती सुंदर दिसते हा जो सुंदर आहे ना बेटा विशेषण झाला. कारण का तो स्वातीबद्दल अधिक माहिती सांगत आहे. पण उत्तर कसे नाही भेटलं. कसे सुंदर. आता बघा स्वाती बरोबर आहे. सुंदर नाचते. सुंदर नाचते. आता बघा बेटा कशी नाचते. सुंदर हा झाला तुमचा विधेय. हे विधेय विस्तार. कारण आता जो सुंदर शब्द आहे तो कुणाबद्दल माहिती देत आहे. नाचते बद्दल. कुणाबद्दल माहिती देत आहे. नाचते बद्दल. मग विद्यार्थी मित्रांनो नाचते बद्दल जेव्हा त्यांना अधिक माहिती देतं तर बाळांनो थोडस क्रियापदाबद्दल अधिक माहिती द्यायला हे लक्षात ठेवा. मग बाळांनो क्रियापदाबद्दल माहिती जोपर्यंत देत नाही तोपर्यंत तुम्ही त्याला विधेय विस्तार म्हणायचं नाही. मग इथं जेव्हा तुमचा शब्द अधिक माहिती देतो तो गुलमोहर बद्दल देतो आणि गुलमोहर हा नाम आहे. नामाबद्दल अधिक माहिती सांगून तो विधी विशेषण व्हायला म्हणून तो विधानपूरक आहे. त्याचे चेंडू फसवे होते. चेंडू बद्दल अधिक माहिती सांगता फसवे शब्द म्हणून त्याला म्हणायचं बेटा काय विधानपूरक. काय म्हणायचं विधानपूरक. कोणाला फसवेला. मी अधोरेखित केलं फक्त. हा झाला इथला पॉइंट. आता आहे बेटा विधेयपूरक. हा पॉइंट विधेयपूरक जास्तीत जास्त एमपीएससी जिल्हा भरतीला येतं. जे की एमपीएससी ची लेवल असतं त्या लेवलला येतं आणि हा पॉइंट अतिशय थोडासा महत्वाचा आहे. याच्याकडे बारकाईने लक्ष द्या. आता काय विधेयपूरक म्हणजे दुसरं तिसरं काही नाही सिंपल कंटेंट आहे. ओके चलो पॉइंट नंबर नेक्स्ट बेटा विधेयपूरक. बघा विधेयपूरक काय असतं. विधेयपूरक काय असतं बाळांनो एकदम सिंपल कंटेंट आहे. विधेय पूरक. विधेयपूरक एकदम सिंपल आणि साधी कंटेंट आहे. बघा विधेयपूरक बरोबर आहे.
बाळांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, मी तुम्हाला हे द्विकर्मक क्रियापद टॉपिक शिकवलं होतं. काय शिकवलं होतं? द्विकर्मक क्रियापद. म्हणजे द्विकर्मक क्रियापदामध्ये एक होता बेटा तुमचा प्रत्यक्ष कर्म. काय होता? प्रत्यक्ष कर्म. आणि दुसरा होता विद्यार्थी मित्रांनो अप्रत्यक्ष कर्म. काय होता? अप्रत्यक्ष कर्म. विषय संपला. प्रत्यक्ष कर्म आणि अप्रत्यक्ष कर्म. ज्या वाक्यातील क्रियापदाला वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी दोन कर्माची गरज असते त्याला द्विकर्मक क्रियापद असे म्हणतात. आता मला सांगा बेटा की इथं तुमचा जो अप्रत्यक्ष कर्म असतो ना त्याला विधेय पूरक असे म्हणतात. विषय संपला. अप्रत्यक्ष कर्म कसं? आजीने नातवाला गोष्ट सांगितली. आजीने नातवाला गोष्ट सांगितली. आजीने नातवाला गोष्ट सांगितली. आता मला सांगा पोरहो, आजीने नातवाला गोष्ट सांगितली, बरोबर आहे. सांगा बरं, सांगणारी कोण? आजी. हा झाला तुमचा उद्देश, बरोबर आहे. काय झाला? उद्देश, बरोबर आहे. उद्देश. आता विद्यार्थी मित्रांनो, जे सांगितली गोष्ट याला म्हणतात प्रत्यक्ष कर्म, ज्याला सांगितली नातवाला याला म्हणतात अप्रत्यक्ष कर्म. मग विद्यार्थी मित्रांनो, अप्रत्यक्ष कर्मालाच म्हणतात विधेय पूरक. काय म्हणतात? विधेय पूरक. विषय संपला बेटा. दॅट्स इट, फायनल. विधेय पूरक, दॅट क्लोज. त्याच्या पलीकडे काही नाही. म्हणून त्यांनी तुम्हाला शिस्त शब्दात म्हणलं सर्व अप्रत्यक्ष बघा, सर्व अप्रत्यक्ष कर्म हे विधेय पूरकाचे कार्य करतात. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आजीने नातवाला गोष्ट सांगितली. सांगणारी कोण? आजी. उद्देश, बरोबर आहे. जे सांगितली गोष्ट प्रत्यक्ष कर्म आणि ज्याला सांगितली नातवाला अप्रत्यक्ष कर्म आणि यालाच म्हणतात बेटा काय? विधेय पूरक. विषय संपला. विधेय पूरक. आणि हे तुम्हाला मी द्विकर्मक क्रियापदामध्ये 10-12 वाक्य दिलेले आहे. तुम्ही द्विकर्मक क्रियापद शिकत असताना हा पॉइंट काढून बघा. 10-12 वाक्य तरी तुमच्या वहीत आहे. पूरक. शिपायाने शत्रूला घायाळ केले. करणारे कोण? शिपाई करता. जे केले घायाळ, बरोबर आहे की नाही? म्हणजे शत्रूला. मग इथे तुमचा जो घायाळ आणि शत्रूला, शिपायाने शत्रूला घायाळ केले. थोडस हा वाक्य आपण बदलू बेटा. तो घायाळ तो तर क्रियाविशेषण आहे झाला, म्हणून याला मी बदलतो आणि दुसरं वाक्य देतो मी तुम्हाला. इथं कोणतं वाक्य? रेडी, साधं वाक्य देतो. माळीने, बघा, माळीने झाडाला पाणी घातले. माळीने झाडाला पाणी घातले. माळीने झाडाला पाणी घातले. आता विद्यार्थी मित्रांनो, माळीने झाडाला पाणी घातले. घालणारे कोण रे? माळी, बरोबर आहे. हा झाला तुमचा उद्देश, बरोबर आहे. जे घातले पाणी प्रत्यक्ष कर्म आणि ज्याला घातले झाडाला अप्रत्यक्ष कर्म. आणि विद्यार्थी मित्रांनो, यालाच म्हणतात काय? विधेय पूरक. विधेय पूरक. आणि खूप चांगलं कळालं असेल असं मला वाटतं, कारण का हे ऑलरेडी आपलं झालेलं आहे. त्याच्यानंतर बाळांनो, तुमचा आहे आधार पूरक, बरोबर आहे. हा IMP पॉइंट आहे बरं का. काल तुमच्या परीक्षेला आलेला पॉइंट आहे. काल परवा IMP पॉइंट आहे. याला मी स्टार करतो, राईट. इथं मी स्टार करतो, राईट. आता आधार पूरक म्हणजे काय? बघा बेटा, शब्दयोगी अवयव टॉपिक शिकलो आपण, बरोबर आहे. बघा, स्थलवाचक शब्दयोगी, राईट. स्थलवाचक शब्दयोगी अवयव. ठीक आहे, पूर्ण शब्द लिहितो. शब्दयोगी, स्थलवाचक शब्दयोगी अव्यय, स्थलवाचक शब्दयोगी अव्यय हे विधेय पूरकाचे कार्य करतात. संपलं. स्थलवाचक शब्दयोगी अव्यय हे विधेय पूरकाचे कार्य करतात. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, हा आलेला वाक्य तुमचं सूर्य, बरोबर आहे. ढगा मागे लपला. सूर्य ढगा मागे, कोठे रे? मागे. ढगा मागे लपला. सूर्य ढगा मागे लपला हा तुमचं उत्तर आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, ढगा मागे हा तुमचं काय आहे? आधार पूरक आहे. ढगा मागे, बरोबर आहे. दुसरं वाक्य तुमच्या परीक्षेला आला होता तो म्हणजे कोणता? की सूर्य
इमारती आड, इमारती आड, इमारती आड, बरोबर आहे. झाकला गेला, झाकला गेला, झाकला गेला. आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, सूर्य इमारती आड झाकला गेला, मग इमारती आड कोठे? इमारती आड. आणि शब्दयोगी अवयव त्यालाच म्हणायचं जेव्हा तो एखाद्या शब्दाला जोडून येते आणि मागील शब्दाचा सामान्य रूप होते, तेव्हा त्याला म्हणायचं बेटा शब्दयोगी अवयव. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे या कंटेंटला धरून आपला हा टॉपिक, हा कंटेंट बरोबर आहे परिपूर्ण संपला. आता चालतो बेटा याच्यावर सराव प्रश्न. या सराव प्रश्न बघण्यासाठी तुम्हाला हा टॉपिक मी जेवढं शिकवलं तेवढं पूर्णपणे एकदा वाचावं लागतं आणि पूर्णपणे एकदा वाचल्यानंतर मग आपण बघतो बेटा याच्यावरचे सराव प्रश्न, बरोबर आहे. मग याला चांगल्या प्रकारे वाचा आणि चांगल्या प्रकारे वाचल्यानंतर आता सराव प्रश्न असे असतील भावांनो की एका एका वाक्यातून तुम्हाला जेवढं शिकलं तेवढं सगळ्या गोष्टी काढावे लागेल, कारण परीक्षक आपल्याला कोणती गोष्ट विचारेल याची गॅरंटी नाही. तो उद्देश विचारू शकतो, उद्देश विस्तार, विधेय काही विचारू शकतो, त्यासाठी त्याला व्यवस्थित वाचावं लागेल. म्हणून एकदा टॉपिक तुम्ही व्यवस्थित वाचा आणि व्यवस्थित वाचल्यानंतर मग याच्यावर प्रश्न कसे आलेले आहेत त्याची आपण चर्चा करूया. ओके, म्हणून याला चांगलं वाचा. हे वाचन झाल्यावर मग आपण डबल बघू. इथं थांबूत. थँक्यू. टॉपिक संपला. याला चांगला वाचा.